महायुतीतले कुरघोडीचं राजकारण विधान परिषदेतही दिसलं। सभापती राम शिंदे यांनी रोखलं उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं फरमान। शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सभागृहात दावा। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिले उपसभापती नीलम गोऱ्हेंनी आदेश। शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला। सातारा प्रकरणी बावनकुळे आणि सावंतांची शिष्टाई फळली। भाजपा विरोधात विधान भवनामध्ये आंदोलन केल्यानं सत्तेतले सहकारी परस्परांच्या विरोधात उतरल्याचं चित्र। सत्तेतले सोबती विरोधात गेल्यानं मुख्यमंत्र्यांचा संताप। अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं। हे कसले वाघ, हे तर मारखाऊ मंत्री। भाजपाकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण। उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा। लोकसभेचे आता होणार 815 खासदार। याच अधिवेशनामध्ये येणार महिला आरक्षणाचं विधेयक। महिलांची संख्या असेल 269च्या जवळपास। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार। पक्षातलं महिला प्रदेशाध्यक्ष पद जाण्याची शक्यता। नेत्यांच्या पाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचं कोडकौतुक। पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुमनं। भोंदूबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी। आता आणखी कोणतं सत्य समोर येणार याकडे लागले लक्ष। चौकशीच्या दरम्यान खरातच्या अघोरी कृत्यांचा खुलासा। अघोरी विधीच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। खरातच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। शिवनिका ट्रस्टची ही चौकशी सुरू। सोन्या चांदीची हजारी घसरगुंडी सुरूच। तोळ्यामागे सोनं 5,000 तर चांदी किलोमागे 10,000 घसरली। युद्धाचा परिणाम। इराण समोर अमेरिकेनं शेपूट घातली। इराणच्या तेल साठ्यावर हल्ला न करण्याचा निर्णय। परिस्थिती पूर्वपदावर येईल, काळजी करू नका। भारतात आता 43 देशांकडून तेल आयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेमध्ये निवेदन। युद्धामुळे होणाऱ्या गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय। आता 14 किलो ऐवजी 8 किलो गॅस भरून मिळणार। भारतानं देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली संसदेत माहिती। युद्धाचा मोठा फटका एअर इंडियाला। 2,500 उड्डाणं करावी लागली गेल्या 3 आठवड्यात रद्द। पोकळ धमक्यांचा रणांगणामध्ये सामना करतो। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा इशारा। मंगळवारी विधान परिषदेतून 9 आमदार निवृत्त होणार। सभापती राम शिंदेंनी केली घोषणा। खासदार झालेल्या शरद पवारांनी मवियाच्या नेत्यांना जेवायला बोलवलं। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पथकराचा भुर्दंड सुरूच राहणार। 2045 पर्यंत होणार पथकराची वसूली। अमेरिकेच्या सुवर्ण मुद्रेवर स्वतःचा चेहरा उमटवण्यासाठी ट्रम्प आग्रही।
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेतला निर्णय. प्रयागराजमध्ये शीतसाठ्याची इमारत कोसळली. अपघातामध्ये 20 लोक दबले गेले.